1931 सालची गोष्ट आहे। रमाईने पंढरपूर बद्दल बरेच काही ऐकले होते। पांडुरंग भक्तांना पावतो, वेळ प्रसंगी हाकेला धावतो। जनाबाईचे दळण दळत असे, चोख्याची गुरे उडत असे, गोऱ्या कुंभाराची मटकी घडवत असे दाखले भजन कीर्तनातून ऐकले होते। माता रमाईची तब्येत बरी नव्हती, तरी उपास तापास करीत असे। बाबासाहेब रमाईला खूप समजून सांगत असत, रामू, मी माझ्या बुद्धीच्या बळावर आणि तुझ्या साथीने जीवनात यशस्वी होत आहे। तुझ्या भक्तीने किंवा नवसाने विजयी होत नाही। तू उगीच माझ्या विजयाचे श्रेय त्या देवाला धर्माला देतेस। हे सारे ऐकून रमाईला ते पटत होते, परंतु मनावर झालेले संस्कार ती विसरत नव्हती। तिला वाटायचे आपले वडील पंढरपूरला जायचे, विठ्ठलाचे